आदिवासी समाजाचा लॉंग मार्च निघतोय। मुंबई नवघर पोलिसांनी आदिवासी मोर्चेकरांना अडवलेलं आहे। पोलीस आणि आदिवासी समाजामध्ये हुज्जत या ठिकाणी घालण्यात आली आहे। बाचाबाची झालेली आहे काहीशी। बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात घुसखोरी करू नये अशी आदिवासी समाज आता मागणी करतोय। या सगळ्या संदर्भात आदिवासी नेते लखीभाऊ जाधव यांच्यासोबत संवाद साधले आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज आता रस्त्यावरती उतरलाय। 14 तारखेला ठाण्यातील शहापूर जिल्ह्याच्या इथून त्यांनी पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने काढलाय। मंत्रालयाकडे जाण्याचं त्यांचा कूच आहे। नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। काय मागण्या आहेत आपल्या समाजाला घेऊन आपण रस्त्यावरती उतरलायत? या महायुती सरकारने जरांगेंना खुश करण्यासाठी एक दिवसामध्ये त्याच्या मताप्रमाणे हैदराबादचं गॅजेटची अंमलबजावणी करण्यासाठी पत्र काढलं आणि हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जो अफगाणिस्तानातून भटकत असा भारतामध्ये जो बंजारा समाजाला आंध्र प्रदेशातून मराठवाडा विदर्भामध्ये तो भटका समाज आला आणि तो म्हणतोय आम्हाला आदिवासीचं आरक्षण पाहिजे। अरे आम्ही या देशाचे मूळ मालक आहेत, आम्ही भटकणारे नाहीयेत। त्याच्यामुळं बंजारा आणि धनगरांना आदिवासीचं आरक्षण पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन मोर्चे चालू केली। त्यांना कधीच मिळू शकत नाही आणि हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून या राज्य शासनाने चुकीचं पाऊल उचलू नये, कारण हैदराबाद गॅजेटवरती भारत देश चालत नाही। आम्हाला एकच विषय आमचा, तुम्हाला जर आम्हाला वेळ द्यायचा नसेल मुख्यमंत्र्यांना, आमच्या ज्या मागण्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, सगळ्या मागण्यांची पूर्तता करा। पत्र पाठवा। जसं जरांगेला एका दिवसात तुम्ही पत्र देतात तसं पत्र आम्हाला आजच्या आज आलं पाहिजे एका दिवसामध्ये। ज्या आरक्षणाची जी मागणी करतायत ती मागण्याची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी मागणी या ठिकाणी या आदिवासींचे नेते या ठिकाणी करत आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।